तुम्ही नवीन यूट्यूब चॅनल चालू केल्यानंतर YT स्टुडिओमधील कोणत्याही बेसिक किंवा ॲडव्हान्स सेटिंग न करता तुम्ही व्हिडिओ अपलोडिंगला सुरुवात करता, तुमचा कंटेंट कितीही प्रॉपर असला किंवा कितीही युनिक असला तरी यूट्यूब त्याला व्हायरल करत नाही। मग तुम्ही म्हणता की आमचा म्हणजे कंटेंट खूप छान आहे तरी आमचा कंटेंट आमचे व्हिडिओ हे व्हायरल होत नाहीये। जर तुम्ही तुमच्या यूट्यूबच्या YT स्टुडिओचं सेटिंगच केलेलं नाही तर यूट्यूबला काय माहिती की तुमचे ऑडियन्स कोणते आहे, तुमचे व्ह्यूअर्स कोणते आहे किंवा तुमचे जे व्हिडिओ आहे ते कोणत्या लोकांपर्यंत पोहोचवायचे। तर त्यासाठी यूट्यूबला आपल्याला कीवर्ड सांगणं गरजेचं असतं। तर भरपूर लोक मला कमेंट करतात की मॅडम आमचा चॅनल हा सर्चमध्ये येत नाही किंवा आमचे व्हिडिओ आहे ते सर्चमध्ये येत नाही। तर तुमचे व्हिडिओ सर्चमध्ये जात नाही किंवा तुमचा चॅनल हा सर्चमध्ये जात नाही त्यामुळे तुमचे व्हिडिओ व्हायरल होत नाही हे एक महत्त्वाचं कारण असतं, पण ते भरपूर यूट्यूबरला माहीत नसतं। तर तुमचे व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी, तुमचा चॅनल व्हायरल होण्यासाठी यूट्यूबला आपल्याला एक प्रॉपर कीवर्ड्स सांगणं गरजेचं असतं। जरी तुम्ही कीवर्ड्स टाकलेले असतील तर ते योग्य कीवर्ड्स टाकलेले नसतील म्हणून तुमचे व्हिडिओ, तुमचा चॅनल हा सर्चमध्ये दिसत नसेल। तर आता जनरली तुम्ही म्हणजे स्वतः यूट्यूब चॅनल ओपन करून बघू शकता, तुमच्या चॅनलचं नाव टाकून बघा तुमचा चॅनल सर्चमध्ये येतोय का किंवा तुमचे व्हिडिओ सर्चमध्ये येत आहे का। जर नसतील येत तर मी तुम्हाला ज्या पद्धतीने कीवर्ड सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या YT स्टुडिओमध्ये जाऊन कीवर्ड्स टाका, त्या पद्धतीने तुम्ही कीवर्ड्स टाका, म्हणजे असे योग्य कीवर्ड्स टाका की त्यामुळे तुमचा चॅनल पण, तुमचे व्हिडिओज पण हे सर्चमध्ये येतील आणि तुम्हाला जास्तीत जास्त व्ह्यूअर्स मिळून तुमचा चॅनल लवकरात लवकर ग्रो होईल किंवा तुमचे व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल होतील। तर चला आपण मग YT स्टुडिओमध्ये कीवर्ड्स कसे टाकायचे किंवा ते नक्की कोणते टाकायचे किंवा कशा पद्धतीने टाकायचे ते बघूया। बघा मी आता काय करते, माझं मोबाईलमध्ये क्रोम ओपन करत आहे। आता क्रोम ओपन केल्यानंतर मी क्रोमच्या सर्च बारमध्ये काय टाकणार आहे, youtube.com टाकणार आहे। काय youtube.com टाकणार आहे। youtube.com टाकल्यानंतर तुम्हाला तुमचं यूट्यूबचं होम पेज हे काय दिसणार आहे, शो होणार आहे। आता यूट्यूबचं होम पेजमध्ये आपल्याला काय करायचं आहे, डेस्कटॉप साईट ओपन करायची आहे। मग हे डेस्कटॉप साईटमध्ये ओपन करण्यासाठी तुम्हाला वरती जे 3 डॉट्स दिसत आहे त्या 3 डॉट्सवरती जायचं आहे। 3 डॉट्सवरती गेल्यानंतर तुम्हाला सर्वात खाली सेटिंगच्या वरती डेस्कटॉप साईट हा ऑप्शन दिसत आहे, त्या डेस्कटॉप साईट ऑप्शनवरती काय करायचं आहे, तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर आता हे काय होणार आहे, तुमची डेस्कटॉप साईट ओपन होणार आहे। आता या डेस्कटॉप साईटमध्ये आपल्याला हा यूट्यूब चॅनल दिसत आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, YT स्टुडिओ ओपन करायचा आहे। मग YT स्टुडिओ ओपन करण्यासाठी वरती तुम्हाला तुमच्या चॅनलचा लोगो किंवा प्रोफाईल पिक दिसत आहे, त्या प्रोफाईल पिकवरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। प्रोफाईल पिकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला 4 नंबरला यूट्यूब स्टुडिओचं ऑप्शन येत आहे, त्या यूट्यूब स्टुडिओवरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। यूट्यूब स्टुडिओवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय, तुमचं यूट्यूब स्टुडिओ आता तुमच्या चॅनलचं काय दिसणार आहे, ओपन दिसणार आहे। तर तुम्ही बघा झूम केल्यानंतर आता तुम्हाला काय दिसणार आहे, लास्टला सेटिंगचा आयकॉन दिसत आहे, त्या सेटिंगच्या आयकॉनवरती काय करायचं आहे, आपल्याला क्लिक करायचं आहे। आता सेटिंगच्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला दिसेल जनरल, नंतर दिसेल चॅनलची सेटिंग। आता आपल्याला चॅनलचे कीवर्ड ॲड करायचे म्हणून आपण काय करणार आहे, चॅनलवरती क्लिक करणार आहे। आता चॅनलवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन दिसत आहे, कंट्री ऑफ रेसिडेन्स। आता इथं तुम्ही इंडियामध्ये राहता म्हणून इंडिया टाकायचे आहे। आता मेन पॉईंट आला आपला कीवर्ड्स। आता हे कीवर्ड्सच तुमचा चॅनल हे सर्चिंगमध्ये आणतील किंवा तुम्ही जे व्हिडिओ टाकताय ते व्हिडिओ काय करतील, सर्चिंगमध्ये आणतील। मग तुम्हाला वाटत आहे की तुमचा व्हिडिओ हा टॉपला आला पाहिजे किंवा तुमचा चॅनलचं नाव हे टॉपला आलं पाहिजे, तर तुम्हाला हे कीवर्ड्स योग्य पद्धतीने टाकणं गरजेचं आहे। म्हणजे तुम्ही काहीही कीवर्ड्स टाकायचे नाही की तुम्ही म्हणाला मी कोणते कीवर्ड्स टाकले आणि माझा चॅनल सर्चमध्ये येईल, नाही, तुम्हाला प्रॉपर कीवर्ड्स टाकायचे। मग आता बघा तुम्हाला तुमचा चॅनल हा जर सर्चमध्ये आणायचा आहे तर तुम्हाला काय करावं लागेल, तुमच्या चॅनलचं जे नाव आहे त्या चॅनलच्या नावाचं, म्हणजे आता सपोज माझ्या चॅनलचं नाव आहे टेक सोनाली, मग हे मी टेक सोनाली नाव काय करेल 3 ते 4 पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने लिहिल। मग मी पहिल्यांदा काय केलं बघा, टेक सोनालीचं काय केलं, टीचा म्हणजे टेकचा टी कॅपिटल घेतला, सोनालीचा यस कॅपिटल घेतला, त्यानंतर परत एंटर दिला, एंटर दिल्यानंतर परत सेकंड काय घेतलं, कीवर्ड घेतला आहे, सेकंड कीवर्ड काय घेतला, टेक सोनाली। त्यानंतर म्हणजे त्याच्यात काय केलं आहे, मी टीचं पण आणि यसचं पण दोन्ही लेटर काय केले, स्मॉल स्मॉल ठेवलेले आहे। त्यानंतर परत मी एंटर दिला, एंटर दिल्यानंतर तिसरा काय टाकलेलं आहे, टेक सोनाली, सगळे अल्फाबेट्स काय घेतलेले आहे, कॅपिटल घेतलेले आहे। त्यानंतर तुम्ही चौथ्यांदा, म्हणजे मी तर काही टाकलेलं नाही पण तुम्ही टाकू शकता, काय करायचं आहे तुमचं, तर सपोज माझ्या चॅनलचं नाव आहे टेक सोनाली, मी हे काय करेल, स्पेस नाही देणार टेक आणि सोनालीमध्ये, ते दोन्ही नावं काय करेल, मर्ज करेल, एकत्र करेल, मग स्मॉलमध्ये पण लिहिल एकदा आणि एकदा परत कॅपिटलमध्ये लिहिल। असं तुम्ही तुमच्या चॅनलचं नाव हे 5 ते 6 वेळेस काय करायचं आहे, वेगवेगळ्या पद्धतीने कीवर्डमध्ये टाकायचं आहे। यामुळे काय होणार आहे, तुम्ही जेव्हा ही सेटिंग सेव्ह कराल त्यानंतर 1 तासात किंवा लगेच तुमचा चॅनल हा टॉपला तुम्हाला काय होईल, सर्च, तुम्ही जेव्हा सर्च कराल तेव्हा तुम्हाला टॉपला तुमचा चॅनल काय होईल, सर्च होईल, ठीक आहे।
तर तुमचा चॅनल हा 101% सर्चमध्ये आणण्यासाठी तुम्हाला हे कीवर्ड 100% टाकणं गरजेचं आहे। आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे व्हिडिओ हे सर्चमध्ये आणायचे आहे। मग आता तुमचा कंटेंट ज्या पण रिलेटेड आहे, मग आता कंटेंट तुमचा सपोज असेल स्पोर्ट रिलेटेड, मग तुम्ही काय करायचं, स्पोर्ट रिलेटेड जे पण मोठे यूट्यूबर आहे का ज्यांचे मिलियनमध्ये सबस्क्रायबर आहे, मग त्या यूट्यूबरचे तुम्हाला काय करायचे, यूट्यूबवरती नावं सर्च करायचे आहे आणि त्या चॅनलचे नावं काय करायचे तुम्हाला कीवर्डमध्ये टाकायचे आहे। तर जसं आता सपोज मी टाकलेलं आहे, खाली तुम्ही बघू शकता मनोज डी नाव टाकलेलं आहे, स्प्रेडिंग गॅन टाकलेलं आहे। तसंच तुम्ही काय करू शकता, तुमच्या चॅनलचे म्हणजे तुमच्या चॅनलचे तुमच्या कंटेंटशी रिलेटेड जे पण मोठे मोठे सबस्क्रायबर असतील त्यांचे नाव इथं काय करायचे, 2 ते 3 किंवा 3 ते 4 जे मोठे यूट्यूबर्स आहेत त्यांची नाव इथं काय करायचे तुम्हाला कीवर्ड म्हणून टाकायचे आहे। याचा फायदा काय होईल, जिथे जिथे तुम्हाला त्या मोठ्या यूट्यूबरचे व्हिडिओ हे दिसतील किंवा ते मोठ्या यूट्यूबरचे व्हिडिओ सर्च केले जातील, तिथं तुमचे पण व्हिडिओ काय करेल, यूट्यूब हे सर्चिंगला पाठवेल किंवा यूट्यूब ऑटोमॅटिकली फीड करेल। यामुळे काय होणार आहे, जर तुमच्या व्हिडिओचा थंबनेल हा छान असेल, अट्रॅक्टिव्ह असेल, तर यूट्यूबरला म्हणजे जे ऑडियन्स आहे त्या ऑडियन्सला जरी मनोज डीचे व्हिडिओ बघायचे असतील पण त्यांना जर तुमचा थंबनेल आवडला तर ते काय करतील, तुमच्या थंबनेलवरती क्लिक करून तुमचा व्हिडिओ बघतील। कुकिंग रिलेटेड तुमचा चॅनल असेल तर कुकिंग रिलेटेड चॅनलशी तुम्ही संबंधित मधुरा रेसिपी असेल, त्यानंतर सरिताज किचन असेल, तर अशा मोठ्या यूट्यूबरचे नाव काय करू शकता तुम्ही तुमच्या कीवर्डमध्ये ॲड करू शकता, की जेणेकरून काय होईल, त्यांचे व्हिडिओ लोकांनी जर सर्च केले तर तिथे तुमचा पण व्हिडिओ यूट्यूब काय करेल, सर्चिंगला पाठवेल। तर या प्रकारे तुम्ही तुमचे व्हिडिओ हे सर्चमध्ये आणू शकता। तर अशा पद्धतीने तुम्हाला YT स्टुडिओमध्ये हे कीवर्ड्स योग्य पद्धतीने टाकणं गरजेचं आहे। तुम्ही जर नसेल टाकलेले ते टाकून घ्या। मला विश्वास आहे का तुम्ही पहिला व्हिडिओ टाकल्यानंतरच तुमचा व्हिडिओ हा म्हणजे 100% व्हायरल होईल। जर तुम्ही पहिला व्हिडिओ टाकला आणि पहिला व्हिडिओ जर व्हायरल नाही झाला तर तुम्ही काय करायचं, दुसऱ्यांदा सेम त्याच टायटलवरती दुसरा व्हिडिओ बनवायचा आहे आणि तो व्हिडिओ अपलोड करायचा आहे। जरी तुमचा पहिला व्हिडिओ हा व्हायरल झाला नाही तर दुसरा व्हिडिओ हा 100 नाही 101% व्हायरल होईल। तर बघा, या पद्धतीने आजचे मी तुम्हाला कीवर्ड सांगितलेले कसे टाकायचे, हे झाले चॅनलचे कीवर्ड। पण आता तुम्हाला तुमचा जेव्हा तुम्ही व्हिडिओ बनवता त्या व्हिडिओमध्ये कीवर्ड्स पण म्हणजे जे सर्चेबल कीवर्ड्स असतील ते सर्चेबल कीवर्ड टाकणं गरजेचं आहे। आता मला चॅनलमध्ये भरपूर लोकांच्या कमेंट आलेला आहे की मॅडम आमचा देऊळ रिलेटेड चॅनल आहे किंवा ह्या रिलेटेड चॅनल आहे, मग कीवर्ड्स कसे टाकायचे, तर त्या रिलेटेड व्हिडिओ मी लवकरात लवकर म्हणजे 1 ते 2 दिवसात नक्की घेऊन येण्याचा प्रयत्न करेल। तर अशाच तुमच्या ज्या क्वेरीज असतील त्या मला कमेंटमध्ये नक्की कळवा, त्या संबंधित मी काय करते असे डेली व्हिडिओ घेऊन येत असते। तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा। जर चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।